श्री स्वामी समर्थ. आज आम्ही गगनगिरी महाराज मठ, खोपोली आणि पळसदरी येथे स्वामी समर्थांच्या मठाचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत. येथे पोहोचण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसने डायरेक्ट खोपोली ट्रेन असतात, त्याने आपण जाऊ शकतो किंवा कर्जतवरनं शेअरिंग ऑटोने सुद्धा जाऊ शकतो. ट्रेनने सुमारे 2.5 ते पावणे 3 तासापर्यंत वेळ जातो आणि जर बाय रोड गेलो तेव्हाही तेवढंच अंतर जातं. आम्ही आता खोपोली वेस्टला उतरलो आहोत. वेस्ट साईडला उतरून शेअरिंग ऑटो करावी लागते. इथे स्टेशनपासून मठाचे अंतर हे साधारण 2.5 किलोमीटर इतके आहे. मठापर्यंत ऑटो रिक्षाने सहज जायला मिळते. इथे प्रत्येकी सीट 20 रुपये इतके आहे. स्टेशनपासून चालत जायचे म्हटल्यास जवळजवळ 10 ते 15 मिनिटं आरामात लागतात. आता आपण गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इथे पोहोचलो आहोत. ऑटो रिक्षाने फक्त 5 मिनिटं लागली आहेत. खोपोली स्टेशनच्या पश्चिम बाजूला डोंगराच्या कुशीत वसलेले आहे गगनगिरी महाराजांचे मठ. जर आपण प्रायव्हेट व्हेकल घेऊन येत असू तर आपल्याला अशा बाहेर पार्क करावे लागतात. हे पहा, हे आहे मुख्य द्वार. ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र. आत आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला चप्पल स्टँड दिसतो. येथे आपल्याला प्रत्येक व्यक्तीसाठी 1 रुपया असा कर आकारला जातो. बघा, जर ज्यांची फॅमिली असेल, जास्त शूज वगैरे असतील तर त्यांना एक गोणी दिली जाते, त्यामध्येच त्यांनी ते सर्व ठेवावे लागतात. कुपननुसार आपल्याला नंतर आपल्या चपला वापस मिळतात. येथे प्रवेश करण्याआधी आपल्या डाव्या साईडला असे पाण्याचे नळ दिसतात, जेणेकरून आपण आपले पाय स्वच्छ करून आत प्रवेश करावा. थोडे पुढे गेल्यानंतर इथे हिरकणी कक्ष आहे, ज्यामध्ये कोणी माता असतील ज्यांच्या मुलांना त्यांना दुग्धपान करायचे असेल त्यासाठी त्यांना तिथे जावं लागतं. ही लाईन जी आहे ती महाप्रसादाची कुपनसाठीची लाईन आहे. येथे रोज महाप्रसाद असतो. गगनगिरी महाराज हे भारतातील हिंदू संस्कृतीतील संत, हे दत्तगुरूंचा अवतार होते असेही सांगितले जाते. गुरुवार आणि सुट्टी असल्याने इथे आज खूप गर्दी होती. आज एवढी प्रचंड गर्दी असून सुद्धा येथील सेवेकरी खूप छान प्रकारे गर्दी हाताळत होते. आता सध्या हिवाळा असल्याने इथे पाणी जास्त दिसत नव्हते, पण ह्या पाताळगंगेमध्ये पावसाळी भरपूर पाणी असते. त्यावेळी येथील निसर्ग सौंदर्य खूप सुंदर असते. गगनगिरी महाराजांचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील मंदुरे गावी 1906 या साली झाला. गगनगिरी महाराजांचे नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर. त्यांना गगननाथ असे सुद्धा म्हटले जायचे. वडिलांचे नाव गणपतराव तर आईचे नाव विठाबाई होय. लहानपणीच आईवडिलांच्या निधनानंतर त्यांनी घरदार सोडले. नाथ संप्रदायाशी संपर्क आल्यानंतर त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. हिमालयीन सिद्ध परंपरेमध्ये गुरु हे अनेकदा गुप्त असतात. अनेक सिद्ध पुरुष स्वतःचे गुरु कोण आहेत हे नावाने सांगत नाहीत. मात्र असे मानले जाते की त्यांना हिमालयातील एखाद्या सिद्ध योग्याकडून दीक्षा मिळाली. लोककथेनुसार स्वतः गगनगिरी महाराज म्हणत असत की माझे गुरु हिमालयात आहेत, देहाने नाही पण चैतन्याने आहेत.
असे सांगितले जाते की अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर गुरूंनी महाराजांना लोक कल्याणासाठी मैदानात जाण्याची आज्ञा दिली. आता तुझी तपस्या पूर्ण झाली आहे, लोकांमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन कर. कोणताही गाजावाजा न करता पायी किंवा लोकांच्या मदतीने ते पश्चिम भारतात आले आणि तेथून खोपोली परिसरात स्थिरावले. ते ठिकाण ऊर्जायुक्त आणि शांत आहे म्हणून महाराजांनी हे स्थान तपस्येसाठी निवडले. आधी हा आश्रम काही मोठा नव्हता. ते आले तेव्हा साध्या झोपडीत राहायचे. लोकांना त्यांच्या तपश्चर्येची, शांततेची आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाची जाणीव होत गेली. हळूहळू श्रद्धावान लोकांनी त्या ठिकाणी लहानसा आश्रम उभारला. हा आश्रम दिखावा नसलेला आणि ध्यानासाठी योग्य आहे. अगदी महाराजांच्या स्वभावासारखा. गगनगिरी महाराजांनी इच्छा मृत्यूद्वारे समाधी घेतली अशी श्रद्धा आहे. समोरील बिल्डिंग ही भक्तनिवास आहे. या बिल्डिंग भक्तनिवासामध्ये राहण्यासाठी प्रत्येकी 500 रुपये एवढी फी आहे. यामध्ये संपूर्ण 24 तास म्हणजे ज्या वेळेला आपण आलो त्या वेळेपासून दुसऱ्या दिवशी त्याच वेळेपर्यंत असे 500 रुपये काउंट होतात. यामध्ये जेवण सुद्धा त्यातच इन्क्लूड असतं. आज आम्ही येथे आलो होतो त्यावेळेला येथे होम हवन सुरू होते. 30 तारखेपर्यंत हा हवन रोज चालणार होता. जर कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही पूजा करायची असेल, पादुका पूजा वगैरे, तर ती इथे केली जाते. पाताळगंगा नदीच्या शेजारी ही इमारत खूप सुंदर दिसते. कथेनुसार असे सांगितले जाते की महाराज अनेक दिवस, अनेक महिने ध्यान साधनेमध्ये बसले असायचे. ते एकेवेळी नदी ठिकाणी ध्यान करत असताना ध्यानमध्ये इतके मग्न होते की त्यांना त्यांच्या शरीराची जाणीवच राहिली नाही. हालचाल पूर्णपणे बंद केली होती. त्या अवस्थेत पाण्यातील लहान माशांनी त्यांच्या पायांवरील मांस कुरतडले, पण महाराजांना वेदना जाणवत नव्हत्या. ते ध्यानामध्ये इतके मग्न होते की थोडेही हलले नाही, की त्यांनी त्यांची समाधीही भंग केली नाही. इथे खूप जण पादुकेचे पूजा करण्यासाठी येथे येतात. आताही खूप जणांनी येथे पादुका पूजन करून घेतले आहेत. येथे व्हिडिओ काढण्यास बंदी असल्याने मला पूर्णपणे व्हिडिओ काढता आला नाही. त्यानंतर आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी आलो. अशा प्रकारे तिथे महाप्रसादासाठी कूपन दिले जाते. 20 रुपये प्रत्येक माणसाला. अशा प्रकारे सुंदर अशी बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. यामध्ये वरण, भात, 2 भाज्या आणि तुपामध्ये लापशी सुद्धा होते. नेहमी बाहेरील तेलकट तुपकट खाण्यापेक्षा हे असे सात्विक जेवण खूप छान लागते. आमच्या येथील दर्शन झाल्यानंतर आम्ही सर्वजण आता पळसदरी येथे जाणार आहोत. पळसदरी येथे जाण्यासाठी खोपोलीवरून निघून आम्ही ट्रेनने पळसदरी स्टेशनवर उतरलो. ह्या ठिकाणी जवळजवळ अर्धी ट्रेन रिकामी झाली होती. सकाळी ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस सुद्धा अर्धी ट्रेन ह्याच ठिकाणी रिकामी झाली होती आणि अर्धी ट्रेन खोपोलीला. हे आहे पळसदरी स्टेशन. येथून अशा कच्च्या वाटेने आपल्याला मठापर्यंत जावे लागते.
जर आपल्याला आपली प्रायव्हेट व्हेकल घेऊन यायची असेल तर त्यासाठी दुसरा रस्ता सुद्धा आहे. येथे ट्रेनने येणाऱ्यांना प्रत्येकाला अशा या कच्च्या पायवाटेनेच जावे लागते. हे बघा, थोडे पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हे छान असे झाडांच्या कुशीमध्ये मंदिर दिसते. हे पहा, हे एक धरण आहे. आज गुरुवार असल्याने भयंकर गर्दी होती. पळसदरी या गावातून जाताना ही एक छान अशी जुनी विहीर दिसते. निसर्गरम्य ठिकाणी असलेले हे स्वामींचे मठ स्वामी भक्तांना खूप आकर्षित करते. असे बोलतात की येथे पावसाळी वातावरण खूप सुंदर असते. मुख्यद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला असे विक्रीसाठी काही स्टॉल दिसतात. आज गुरुवार असल्याने पूर्ण लांबपर्यंत रांग होती. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थांच्या पदकमलांनी पावन झालेल्या अत्यंत परम पवित्र अशा वास्तूत आपण उभे आहोत. लाईनमध्ये असताना डाव्या साईडला असलेल्या दुकानामध्ये ही स्वामींची खूप सुंदर अशी मूर्ती दिसली. येथे संपूर्ण स्वामी महाराजांबद्दल सांगितलेले आहे. पुण्याहून मुंबईला जाताना याच ठिकाणी श्री स्वामी समर्थांनी विश्राम केला होता, म्हणून या स्थानास विश्रामस्थान असेही म्हटले जाते. श्री स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडकावा असा आदेशही दिला. केवळ 22 दिवसांमध्येच ही वास्तू उभारण्यात आली. वास्तुशास्त्रातील हा एक मोठा चमत्कारच आहे. या वास्तूचे म्हणजेच मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वानराच्या रूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम सुद्धा पाहून गेले. त्यांचे ते रूप पाहून कामगार आणि सेवक या सर्वांचीच पाचावर धारण बसली. मठाधिपतींनी नमस्कार करतात कुठलाही व कुणालाही दुखापत न करता मठाची इमारत उभी आहे त्या ठिकाणी जाऊन ते अदृश्य झाले. मठाची निर्मिती झाली. सन 1996 साली दत्त जयंतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमात पालखी सोहळा उरकून मोजकीच मुंबईची भक्त मंडळी रात्री मुक्कामास येथे थांबली. इतक्यात रात्री 11:30च्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्तीने अंगावर केवळ लंगोटी असलेल्या अवस्थेत या मठामध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करताच मठामध्ये दुर्गंधी पसरू लागली. दुर्गंधी इतकी तीव्र होती की मठात थांबणे शक्य नव्हते. वैशिष्ट्य म्हणजे की
दुर्गंधीयुक्त कोणतीही घाण त्या व्यक्तीच्या अंगावर दिसत नव्हती. त्यांचे स्वरूप एवढे अकराळ विक्राळ होते की कोणाचीही ताकद नव्हती त्यांना हाताला धरून बाहेर काढायची. सर्वजण आपापला जीव मुठीत धरून पाहण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नव्हते. त्यातच कडाक्याच्या थंडीचे दिवस. सर्वजण कुडकुडत होती, पण त्या वयोवृद्ध व्यक्तीला थंडी वाजत असेल असे काही जाणवत नव्हते. मठाधिपतींनी दोघा भक्तीने इशारा करताच त्यांनी त्यांच्या अंगावर चादर टाकली. चादर टाकताच त्यांनी ती आपल्या सभोवताली गुंडाळली. त्याच ठिकाणी ते आडवे झाले. आडवे होता दुर्गंधी पूर्णपणे नाहीशी झाली. सर्व ठिकाणी सुगंध पसरू लागला. त्याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना प्रचिती आली की हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थच आहेत. सर्वांनी एकाच वेळी गजर केला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वजण झोपेच्या आधी कधी गेले हे त्यांना त्यांचेच कळले नाही. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान त्यांना जाग आली. पाहतात तर ते बाबा निघून गेले होते. ती जागा रिकामी दिसून आली, पण त्यांनी जाताना त्यांची साक्ष म्हणून झेंडूची फुले ठेवून गेले होते. ती फुले गाभाऱ्यातील चौथऱ्याच्या बांधकामात टाकून ठेवलेली आहेत. प्रत्येक स्वामी भक्तांना स्वामींच्या चमत्काराची जाणीव नक्कीच होते. मलाही झाली. स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघालो. जर हा व्हिडिओ बनवताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर प्लीज मला माफ करा.